जय हिंद. तर आज आहे आपला कराटे डे सॅटरडे आणि नेहमीप्रमाणेच आपली सुरुवात झाली यश विद्यानिकेतन क्लासपासून. खरं तर गेल्या वीकमध्ये आपण व्हिडिओ बनवली नव्हती कारण मी सुद्धा गावी होतो आणि क्लाससुद्धा आपले झाले नव्हते. आणि इथे यश विद्यानिकेतनला प्रॅक्टिस सुरू होती किकची आणि मयूर सर पूर्ण डिटेलिंगमध्ये कुठला पार्ट लागला पाहिजे मेगिरी किकची प्रॅक्टिस सुरू होती. ते क्लिअरली दाखवत होते. नंतर मी मुलांची किकिंग पॅडवरती जरा प्रॅक्टिस घेत होतो. खरं तर जोपर्यंत किकला टार्गेट भेटत नाही तोपर्यंत किक प्रॉपर समजत नाही आणि मग ही पॅडवरती प्रॅक्टिस चालू होती. हा क्लास झाल्यानंतर संध्याकाळी 5:30ला आपला स्वागत अकॅडमी स्कूलमध्ये कराटे क्लास असतो, तर तिथे आम्ही पोचलो आणि वॉर्मअप मीच घेतला. सुरुवात माझ्यापासूनच झाली, माझ्या प्रॅक्टिसपासूनच झाली. खरं तर आज बरीचशी मुलं ॲब्सेंट होती आणि समोरच धननिरंकारजी यांची सत्संगसुद्धा होती, त्यामुळे थोडंसं माइंडसेट हालत होता मुलांचा आणि शेवटपर्यंत आवाजही पोचत नव्हता. खरं तर त्यांचा लाऊडस्पीकर वगैरे चालू होता, म्हणून मग आम्ही थोडक्यात अशी फाईट वगैरे घेत होतो आणि ते मुलांना रेस्ट दिला होता. आणि व्हाईट बेल्टचं सेशन तिथे रिद्धी घेत होती, त्यांचासुद्धा रेस्ट चालू आहे. नंतर मग आम्ही कुमिते ट्रेनिंग चालू केली. खूप सुंदर प्रकारे प्रॅक्टिस सुरू होती आणि नेहमीसारखंच स्वागत अकॅडमी क्लासवरती मुलांपेक्षा मुली खूप सुंदर प्रकारे प्रॅक्टिस करत होत्या. नंतर मग आम्ही आलो घासकोपरीच्या क्लासवरती आणि तिथे आम्ही सावित्री मॅडमना सांगितलं वॉर्मअप घेण्यासाठी आणि त्यांचा वॉर्मअप चालू होता. इथेसुद्धा मुलं ॲब्सेंट होती. खरं तर एक्झामचा पिरियड चालू आहे, त्यामुळे ॲब्सेंटीचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. परंतु 2 दिवस आणि 1.5 तास कराटे क्लास करून अभ्यासावरती इफेक्ट पडतो असं मला तरी वाटत नाही, कारण की आम्हीसुद्धा एज्युकेटेड आहोत, आम्हीसुद्धा स्कूल केलेली आहे. तर कृपया पालकांनी असं करू नये, मुलांना पाठवलं पाहिजे आणि जास्त प्रमाणात पण मुलांवरती स्टडीचा बर्डन देऊ नये असं माझं मत आहे. नंतर मग सिनियर बेल्टचा जीवॉन काता चालू होता, जो सिनियर काता आहे आणि मयूर सर काता घेत होते आणि एका बाजूला सावित्री मॅडम फाईट घेत होते मुलांच्या. आणि एका बाजूला काता रिव्हिजन चालू होता. तर अशा पद्धतीने आपला क्लास सुरू होता घासकोपरीचा. इथे प्रत्येक मुलाचा पंच हा पंचिंग बॅगवरती होत होता. खरं तर सर्व व्हाईट बेल्ट्स आहेत, त्यामुळे प्रॉपर पंच नव्हता जात, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आज ना उद्या त्यांनासुद्धा येईलच. आणि सेम जीवन काता सिनियर बेल्टचा. अशा पद्धतीने आजचा सॅटर्डेचा क्लास संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा यश विद्यानिकेतन, सुरुवात 9:30 वाजता आणि दक्ष हा सर्वात पहिल्यांदा आलेला आमचा, दुसरं कोणीच आलं नव्हतं.
आणि 3च विद्यार्थी होते. त्यांची थोडीशी रनिंग प्रॅक्टिस घेतली. खरं तर याच्या आधी ते 5 राऊंड मारून झाले होते, त्यामुळे बराचसा थकवा आलेला त्यांना. नंतर मग डॉजिंग प्रॅक्टिस चालू होती. खरं तर फाईटमध्ये डॉजिंग ही सर्वात महत्त्वाची असते आणि बेस हा डॉजिंगपासूनच असतो. मयूर सर खूप सुंदर प्रकारे त्यांना शिकवत होते आणि ते नेहमीच मुलांना डीपमध्ये ज्या पद्धतीचा बेल्ट असेल समोरच्याचा त्या पद्धतीने शिकवत असतात आणि छान प्रॅक्टिस त्यांची. ते स्वतः एक फायटर असल्यामुळे त्यांना माहिती आहे मुलांना काय द्यायचं आहे ते. नंतर मग आम्ही दुपारी आपला ब्लॅक बेल्ट डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम होता, तर मग मी तिथे गेलो होतो. आपल्या क्लबमधून झालेल्या ब्लॅक बेल्ट आणि आपल्या क्लासमधून विशेषतः रिद्धी हिनेसुद्धा ब्लॅक बेल्ट अचीव केला आहे आणि त्यासोबतच आपली सावित्री, या दोघांना आज ब्लॅक बेल्ट दिला गेला. खरं तर ब्लॅक बेल्टची एक्झाम त्यांची कॅम्पमध्ये झाली होती, पण त्यांना बेल्ट लवकर देण्यात येत नाही. त्यांना बेल्ट देण्यासाठी त्यांचं थोडंसं स्टडी केली जाते त्यांच्यावरती, का ती नक्की कॅपेबल आहेत का, त्यानंतरच त्यांना बेल्ट दिला जातो. आणि अशा पद्धतीने मग दोघांनाही आज बेल्ट भेटला होता आणि दोघींचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. खरं तर ब्लॅक बेल्टसाठी खूप परिश्रम लागतात आणि या अथक परिश्रमानंतरच त्यांना हा ब्लॅक बेल्ट मिळाला होता. तर खूप आनंदी होत्या दोघीसुद्धा आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी मी होतो, कारण की त्या दोन्हीसुद्धा माझ्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर थोडंसं फोटो सेशन चालू होतं, फोटो वगैरे काढले. एक आठवण असते आपल्या गुरुसोबत, आपल्या शिक्षकांसोबत. तिथूनच मग डायरेक्ट मी आपल्या स्वागत अकॅडमी क्लासवर आलो आणि क्लासवरती मग थोडंसं संडे होता त्यामुळे रनिंग घेतली मुलांची. खरं तर रनिंग हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आहे. रनिंग असेल तर कोणत्याही व्यायामाची गरज लागत नाही तुम्हाला. स्टॅमिनासुद्धा त्यानेच ग्रोथ होतो, स्ट्रेंथसुद्धा त्यानेच ग्रोथ होते. रनिंग ही सर्वात महत्त्वाची आहे आणि तिथे आमचा पवारचा बेल्ट सुटला होता, त्यामुळे तो थांबला होता. जसा मी आवाज दिला तसे लगेच पळाले तिथून ते. नंतर ब्लॅक बेल्ट भेटला होता रिद्धीला, तर मग ते मुलांना सांगत होतो की कशा प्रकारे ब्लॅक बेल्टची एक्झाम असते आणि ती सर्व हार्डवर्क करून तिला ब्लॅक बेल्ट भेटला होता. तर मग बेल्ट हा डोजोवरती घातला जातो, तोही मास्टरच्या हातून. तर मग मी तिला बेल्ट घालत होतो आणि तिला बघू शकता ती खूप आनंदी होती. इतर विद्यार्थीसुद्धा बेल्ट बांधताना बघत होते आणि त्यांनासुद्धा वाटलं असेलच की आम्हालासुद्धा हा बेल्ट सरांनी एक दिवस बांधावा आणि नक्कीच ते सुद्धा त्यांच्या नशिबी येईलच. खरं तर ब्लॅक बेल्ट म्हणजे एक मास्टर तिथे तयार होत असतो आणि त्या ब्लॅक बेल्टची ही पहिली पायरी असते की त्याच्या कमरेला ब्लॅक बेल्ट बांधला. याचा अर्थ असा नाही की तो खूप मोठा मास्टर झाला किंवा त्याला सर्वांपेक्षा जास्त येते. त्याने ते टिकवलं पाहिजे, त्याने अपडेट राहिलं पाहिजे, तरच त्याची व्हॅल्यू असते. नंतर मग मयूर सर आणि मी तिला बेल्ट आणि सर्टिफिकेट देऊन मग एक फोटो काढला. तिथून मग आम्ही घासकोपरीच्या डोजोवरती आलो आणि तिथे रघुनाथ सर आले होते, जे पूर्ण क्लबमध्ये सर्वात स्ट्रिक्ट म्हणून ओळखले जातात. रघुनाथ सर जिथे उभे राहतात तिथे सर्व मुलं शांत होतात आणि
आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं वॉर्मअप घेण्यासाठी. आणि आमचा सुजेश आमचा आता वॉर्मअप स्टार्ट होईल. नंतर मग जसं त्या क्लासवरती केलं तसं सेम या क्लासवरतीसुद्धा सावित्री हिलासुद्धा ब्लॅक बेल्ट मिळाला होता. तर इथेसुद्धा तीच प्रोसेस झाली ब्लॅक बेल्ट घालण्याची. आणि जसा आनंद जो आनंद रिद्धीच्या चेहऱ्यावरती होता तसाच आनंद सावित्रीच्याही चेहऱ्यावर होता. नंतर थोडक्यात सावित्रीने तिचा एक्सपिरियन्स शेअर केला. नंतर मग थोडंसं मी बोललो. त्यानंतर अशा पद्धतीने आजचा आपला या वीकमधला सॅटर्डे संडेचा कराटे डे आपला संपलेला आहे. आणि नक्कीच एका पॅरेंट्सने आपल्याला कमेंट केली होती की सर इतर व्हिडिओसुद्धा टाका. खरं तर मला वेळ मिळत नव्हता, तर आपल्या व्हिडिओ नक्कीच येतील. भेटूया नेक्स्ट सॅटर्डे संडेला. जय हिंद.